आता अंदाजाने गुंतवणूक नाही, QR कोड मधली माहिती पाहूनच निर्णय घेणार. नमस्कार, मी डॉक्टर वसंत प्रभू, महारेराचा माजी सेक्रेटरी. आज आपण रेराच्या रिअल इस्टेट प्रोजेक्टमधील QR कोडबद्दल माहिती घेणार आहोत. आता प्रथम आपण पाहूया की हा QR कोड तुम्हाला कुठे कुठे उपलब्ध होऊ शकतो. QR कोड 2 ठिकाणी उपलब्ध होतो. एक तर तो प्रत्येक जाहिरातीवर, वृत्तपत्रातली असो, सोशल मीडियावरची असो, कुठच्या फ्लेक्सवरची असो, कुठच्या बोर्डवर लावलेली जाहिरात असो किंवा त्याने कुठे आपल्या रिमायसेसमध्ये लावलेली जाहिरात असो, सगळीकडे त्याला QR कोड आणखी तो रेरा नंबर लावणं कंपल्सरी आहे. त्यामुळे तिथे त्याला तुम्हाला तो QR कोडचा जो चौरस आहे, जो चौकोन आहे, तो तुम्हाला तिथे मिळू शकतो. तुम्ही तिथे तो समोराच्या समोर स्कॅन करू शकता आपल्या मोबाईलने. दुसरा तो तुम्हाला कुठे उपलब्ध होतो, तर हा QR कोड सर्टिफिकेटच्या खाली दिलेला असतो. हे जर तुम्ही वेबपेज आपलं उघडलं तर त्याचं सर्टिफिकेट जे असतं ते जर तुम्ही ओपन केलं तर तिथे खालती हा QR कोड दिलेला असतो आणि तो QR कोड जरी स्कॅन केला तरी हीच माहिती असते. सगळीकडे हा QR कोड तुम्हाला सेम माहिती देत असतो. अशा 2 ठिकाणी तुम्हाला QR कोड तात्काळ उपलब्ध होऊ शकतो. ज्यावेळी तुम्ही स्कॅन करता आणि QR कोड तो स्कॅन केल्यानंतर जे पेज ओपन होतं, त्या पेजवर काय असतं, तर प्रथम असतं तुमच्या प्रोजेक्टचं नाव, त्याच्यानंतर त्याच्या प्रमोटरचं नाव असतं, त्याच्यानंतर प्रोजेक्ट ॲक्टिव्ह आहे की नाही हे सुद्धा तिथे दिलेलं असतं, टाईपही त्याचा दिलेला असतो. त्यानंतर एक महत्त्वाची बाब असते ती म्हणजे PDF असतो, जो तुमच्या सर्टिफिकेटचा PDF असतो. म्हणजे जर तिथे तुम्ही क्लिक केलात तर तुम्हाला त्याचं सगळं सर्टिफिकेट डाउनलोड करून घेता येतं. परंतु पुढची माहिती जी असते, जी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, ती म्हणजे प्रोजेक्टची कालमर्यादा. म्हणजे याच्यात अशी माहिती दिलेली असते की प्रोजेक्ट रजिस्टर कधी केला ती डेट दिलेली असते. त्याच्यानंतर दुसरी डेट असते ती प्रोजेक्ट कंप्लिशन डेट, मग तीही डेट तिथे दिलेली असते. आता होतं काय की कधी कधी प्रोजेक्ट त्याच्याही पुढे जातो. म्हणून आपण सेक्शन 6मध्ये एक तरतूद आहे की काही दैवी आपत्ती आली, म्हणजे जसं आता पॅन्डेमिक आला म्हणून सगळ्या प्रोजेक्टना आपण मुदतवाढ दिलेली होती, तशी काही दैवी आपत्ती आली तर साधारण 1 वर्षापर्यंतची मुदतवाढ आपण सेक्शन 6च्या अंतर्गत देतो. त्याच्यानंतर जर परत तुम्हाला काय करायचं असलं तर सेक्शन 7(3) आपण जातो. सेक्शन 7(3) असं आहे की जर 51% ग्राहकांनी जर मंजुरी दिली तर त्याला त्याची डेट महारेरा वाढवून देतं. पण त्याच्यासाठी 51% ग्राहकांच्या कन्सेंट त्याने सबमिट करावे लागतात. म्हणून दुसरं जे टेबल असतं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की 51% कन्सेंट सेक्शन 7(3)च्या अंतर्गत घेतलेलं एक्सटेन्शन, मग त्याची मुदत दिलेली असते. याच्यावरनं तुम्हाला त्या प्रोजेक्टची जी काय प्रकृतिमान आहे ते तुम्हाला सहज समजू शकतं की हा कधी पूर्ण होणार होता, कधी सुरू केला आहे त्याने, आतापर्यंत किती एक्सटेन्शन घेतली, अजून पूर्ण झाला आहे का नाही झाला आहे, हे तुम्हाला क्षणार्धात त्या 2-3 टेबल्सवरनं तुम्हाला लगेच कळतं. अत्यंत सोप्या पद्धतीत ती माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये. पुढचा मुद्दा आहे तो CC बद्दल, म्हणजे कमेन्समेंट सर्टिफिकेट. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपला लेआउट 50 मजल्याचा अप्रूव्ह झाला परंतु 20 मजल्याला CC असेल तर तसं तिथे दिलेलं असतं. तर ही CCची माहिती देखील या ठिकाणी आम्ही ग्राहकांना दिलेली आहे. म्हणजे त्यात लिहिलेलं असतं की CC कोणत्या मजल्यापर्यंत आहे आणि शिवाय त्या मजल्यापर्यंत किती फ्लॅट्स उपलब्ध आहेत हे देखील आपण त्याच्यामध्ये दिलेलं असतं. म्हणजे ग्राहकाला त्यात तिथेच या प्रोजेक्टला CC आहे आणि ते असेल तर ते कोणत्या मजल्यापर्यंत आहे, म्हणजे आपण कोणत्या मजल्यापर्यंत बुकिंग केलं पाहिजे हे सहज समजू शकतं. अर्थात CCच्या वरही तुम्हाला बुकिंग करायला कोणी अडवत नाही, परंतु तुम्ही बुकिंग करणार असाल तर त्याबद्दल तुम्हाला तुमची रिस्क घ्यावी लागते. परंतु CC आहे तोपर्यंत मात्र तुम्ही निर्धास्त असू शकता की महारेराकडे हा प्रोजेक्ट तेवढ्या मजल्यापर्यंत रजिस्टर्ड झालेला आहे आणि तेवढ्यापर्यंत त्याला CC आहे. आणखी एक महत्त्वाची माहिती याच्यामध्ये आपण दिलेली आहे ती म्हणजे फॉर्म 5 बद्दल माहिती. फॉर्म 5 कसा आहे तर ॲन्युअली माहिती आहे याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये कोणती माहिती प्रमोटरने द्यायची असते, तर ह्याच्यामध्ये प्रमोटरने ही माहिती द्यायची असते की त्या वर्षी त्याने ग्राहकांकडनं किती पैसे घेतले आणि किती पैसे विड्रॉ केले. अर्थात ते पैसे त्याला प्रोजेक्टसाठीच विड्रॉ करायचे असतील तर त्याने किती विड्रॉ केले ही माहिती त्याला द्यायची असते. नुसती त्या वर्षापुरतीच नाही, तर आत्तापर्यंत त्याने किती पैसे गोळा केले आहेत, म्हणजे क्युम्युलेटिव्ह फिगर ती पण त्याला तिथे द्यावी लागते. आतापर्यंत किती पैसे गोळा केले आहेत ग्राहकांकडनं, त्याच्यातले किती पैसे त्यांनी विड्रॉ केले आहे ही माहिती त्याला तिथे द्यावी लागते. म्हणजे केवढं महत्त्वाचं आहे ते बघा. आता आपण बघूया त्याच्या पुढची माहिती. त्याच्या पुढे असं दिलेलं असतं की एकूण कामाची प्रगती किती आहे. काय केलेलं आहे की महाराजांनी साधारण 10 कामाचे टप्पे ठरवलेले आहेत. त्याच्यावरून एक टोटल पर्सेंटेज त्याचं काढलं जातं. म्हणजे या प्रोजेक्टचं काम 30% आहे, 40% आहे, 50% आहे, असं एक काढलं जातं. आणि ती जी फिगर आहे टक्क्याची, ती टक्क्याची फिगर देखील तिथे दिलेली असते. म्हणजे थोडक्यात हे ओपन केल्यानंतर तो प्रोजेक्ट किती टक्के पूर्ण झाला आहे हे तुम्हाला कळतं. म्हणजे 35% झाला असेल तर आतापर्यंत किती वर्षामध्ये व्हायला पाहिजे होता, आता किती टक्क्यापर्यंत आहे,
हा अंदाज तुम्हाला बांधता येऊ शकतो. म्हणजे ती प्रगती जी आहे ती तुम्ही सारखे मॉनिटर करू शकता. आतापर्यंत आपण या प्रोजेक्टच्या रेग्युलेशन संबंधी म्हणजे रेग्युलेटर म्हणून जी माहिती आहे ती बघितली रजिस्ट्रेशन संबंधी. आता दुसरा भाग आहे ॲडज्युडिकेशनचा. म्हणजे या प्रोजेक्टविषयी काही तक्रारी आहेत का, की त्याचं काय झालं आहे, तक्रारीचा निकाल लागला आहे का, ऑर्डर झाल्या आहेत का, हे बघणं. तर ही देखील माहिती आम्ही तिथे दिलेली आहे. याच्यामध्ये असं असतं की प्रथम दिलेलं असतं की ह्या प्रोजेक्ट विरुद्ध किती तक्रारी आहे. मग त्या तक्रारींच्या नंबरसकट माहिती दिलेली असते. जर त्यांची ऑर्डर झालेली असेल तर ती ऑर्डर देखील तिथे PDF स्वरूपात लावलेली असते. म्हणजे तुम्ही ती ओपन करून वाचू शकता. अशा रीतीने किती कंप्लेंट आहेत हा एकंदरीत अंदाज तुम्हाला येऊ शकतो. त्या प्रोजेक्टविषयी कोणी कोणी तक्रारी केलेल्या आहेत ते तुम्हाला माहिती त्याच्यामध्ये मिळू शकते आणि त्या तुम्ही स्वतः चेक करू शकता. पण मारायला इथेच थांबत नाही. कारण होतं काय की एखादी ऑर्डर दिली जाते परंतु ती ऑर्डर प्रमोटर कंप्लाय करत नाही. मग अशा वेळी तो तक्रारदार पुन्हा एकदा अर्ज करत असतो नॉन कंप्लायन्ससाठी. म्हणजे ऑर्डर कंप्लाय झाली नाही म्हणून. मग अशी नॉन कंप्लायन्सची तक्रार असेल तर त्याची देखील यादी आम्ही तिथे दिलेली असते की नॉन कंप्लायन्स म्हणजे या बिल्डरने किती त्यांच्या ऑर्डर दिल्यानंतर सुद्धा कंप्लाय केलं नाही म्हणून नॉन कंप्लायन्स ॲप्लिकेशन लोकांनी केलेलं आहे. त्याचं काय झालं आहे, त्याची ऑर्डर आहे का, तर ती देखील तिथे लावलेली असते. म्हणजे नॉन कंप्लायन्स झाला असेल तर त्याच्याविरुद्ध काय ऑर्डर निघालेली असेल तर ती देखील आपण तिथे लावलेली असते. गोष्ट इथे संपत नाही. अशी नॉन कंप्लायन्सची ऑर्डर झाल्यानंतर देखील अनेक वेळा प्रमोटर त्या ऑर्डर्स मानत नाही. मग अशा वेळी ॲडज्युडिकेशनला वॉरंट काढण्यापलीकडे दुसरा काही पर्याय नसतो. म्हणून मग अशा वेळी त्या प्रमोटरच्या विरोधात, त्या प्रोजेक्टच्या विरोधात एक वॉरंट काढलं जातं. म्हणजे एखाद्याचे पैसे वसूल करायचे असेल किंवा काय करायचं असेल तर त्यासंबंधी वॉरंट काढून ते कलेक्टरकडे पाठवलं जातं. मग अशी जर वॉरंट काढलेली असतील तर त्याची देखील लिस्ट तिथे दिली जाते की एवढे एवढे वॉरंट्स या प्रोजेक्ट विरुद्ध काढलेले आहेत. म्हणजे थोडक्यात मतितार्थ काय की ग्राहकांना सावध करणं की हा प्रोजेक्ट कसा आहे, त्याच्याविरुद्ध तक्रारी होत आहेत का, झाल्या तर ऑर्डर आहेत का, प्रमोटर त्या तक्रारी कंप्लाय करतोय का ऑर्डर दिलेल्या, त्या कंप्लाय करून त्याच्याविरुद्ध वॉरंटसुद्धा काढायला लागत आहेत हे तरी तो ऐकत नाही आहे. याच्यावरून ग्राहकांना सावध करणे हा महारेराचा उद्देश आहे. आणि म्हणून ही सगळी सविस्तर माहिती तुम्हाला आम्ही एका क्लिकद्वारे देत असतो. एका छोट्याशा QR कोडला स्कॅन केल्यानंतर तुमच्या प्रकल्पाचं संपूर्ण आणि ताजं चित्र, लाईव्ह चित्र तुम्हाला मिळतं. त्यामुळे कुठे गुंतवणूक करावी किंवा जिथे गुंतवणूक केली आहे त्या प्रकल्पाची सद्यस्थिती काय आहे आणि भविष्यात त्यामुळे कोणती पावलं उचलावी लागतील याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळते आणि दिशाही मिळते. म्हणून केवळ सुंदर सुंदर जाहिरातींना भूलू नका. तर वृत्तपत्राच्या पानावरच्या सुंदर गुळगुळीत जाहिरातींपेक्षा त्याच्या कोपऱ्यात जो दिलेला छोटासा QR कोड आहे ना त्याचा त्याला स्कॅन करा, ती माहिती घ्या आणि त्यावर निर्णय घ्या. धन्यवाद.